नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्ममध्ये. आज पण माझी फर्स्ट शिफ्ट आहे आणि सकाळी इथं मेसवरच चहा केलेला आहे. मेसवर आमचे ते कुक आहेत, त्यांनी चहा केलेला. मग आता मला म्हणली पिऊन जा. मग चहा पिला आणि बाहेर पडलो. रॅपिडो बुक केलेली ती आता वाटत कुठे येते बघूया. यो आला, भावानं मला घेतला इथनं आणि स्टॉपवर इथं 0 मिनिटात आणून पोहोचवला आणि तो गेला दुसऱ्या राईडला. मी इथं येऊन वाट बघतच बसलेलो. तेवढ्यात पुष्पा भाऊनं गाडी एकदम एंट्री जोरात मारला. मी बसमध्ये बसलो आणि आता चाललोय कंपनीकडे. कंपनीत येऊन पोचलो कारण सकाळी ट्रॅफिक एवढं काय नव्हतं आणि जाऊन चार्ज वगैरे घेतला. सगळी कामं त्यानं आवरली आणि 5 वाजता बाहेर पडलो. आता आज जायचं या PTCच्या बसनं, R&D वाल्यांच्या. तर बस लावलेली, बसमध्ये बसलो आणि आता चाललोय रूमकडे. इथं जाता सनसेट दिसला. दिवसभर 45 डिग्री ऊन घाम्याघूम होते आणि आता सनसेट काय बघतोय असं मी स्वतःलाच म्हणलो आणि येऊन इथं उतरलो स्टॉपवर. आता चाललोय जरा कडकमध्ये एक चहा घ्यायचा एक म्हणून इथं नागेश्वरी पोहा सेंटरला. इथं मस्तपैकी रजवाडी चहा घ्यायचं म्हणलं. हे चहा घेतला पण परत मला घरच्या दुधाच्या घटरोबूट चहाची आठवण झाली. जाता परत बघितलं तर ही होळी होती. ही होळी बघितल्यावर मला पुरणपोळी आठवली. एवढं सगळं दिसालंय म्हणल्यावर आता घराकडे हे जायला लागतेच, त्यामुळं तिकीट लवकरच कन्फर्म करायला लागते. जाता परत एक इकडं होळी होती. हे बघा इकडं शेणी बिनी काय नाही तिकडं. हे अशी लाकडं बिकडंच पेटवतात. आलो रूमवर आवरलं आणि बाहेर पडलो तर ही होळी पेटवलेली होती. सगळी लाकडाचीच अशी एकदम लाकडाची होळी पेटवतात. ते तिथं पाया पडलो आणि जरा आलो, येऊन जेवलो आणि विकासबाई म्हणला जरा आईस्क्रीम खावा म्हणून आलो इकडं. आईस्क्रीम खाल्लं. आता जाऊन झोपणार. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.